कधीपासून उपोषण सुरू केलं? आम्ही आज 3 दिवस झालं उपोषणाला बसलोय. नेमकी काय मागणी आहे? आमचा हा रस्ता जो आहे, हं. हा रस्ता शासकीय डांबरीकरण जे झालं आहे, हं. त्या डांबरीकरणाप्रमाणे आमच्या रस्त्याला रुंदीकरण कमी झालेलं आहे. शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, रस्त्यावर दगडी पवळी रचलेली आहे त्या आणि अतिक्रमण केलेलं आहे रस्त्यावर. ती अतिक्रमण निघण्यासाठी आम्ही आज 3 दिवस झालं आमरण उपोषणासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बसलोय. उपोषणाचा 3रा दिवस आहे. प्रशासनाकडून काय दखल? काय कोणच आलं नाही इकडं. प्रशासनानं दखल घेतलीच नाही. प्रशासनानं दखल घेतली तरी हे आंदोलनच करायची वेळ आली नसती. आम्ही 2 ते 2.5 वर्षापूर्वी याच रस्त्यावर चारी खोदली होती अगोदर शेतकऱ्यांनी. ज्यांनी पवळी रचले त्यांनी आधी चारी खोदली. त्यावेळेला आम्ही उपोषणाला बसलो होतो असंच 1 दिवसासाठी. 1 दिवस बसलो. त्या दिवशी ग्रामसेवक सरपंचाने आम्हाला लेखी पत्र दिलं की आम्ही ह्या संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करून ती चारी मुजवतो. पण त्या चारीत परत पवळी बांधल्या गेल्या. आज दगडी भिंती बांधली त्यामुळे तिथं जायला ते पाणी जायला चारी पण राहिली नाही आणि जायला रस्ता पण राहिला नाही. अगदी एक वाहन जर आलं समोरनं तर त्या दुसऱ्या वाहनाला साईड किंवा मोटरसायकलला सुद्धा तिथून अलीकडं पलीकडे जाता येत नाही. एवढा अरुंद रस्ता राहिला आहे. प्रत्यक्ष त्या रस्त्याला 11-12 साली डांबरीकरणाचं काम 9.40 मीटरनं झालं होतं. 9.40 मीटरनं काम होऊन सुद्धा डांबरी रस्त्यावर चाऱ्या खोदून तिथं पवळी घातल्या गेल्या त्या. तरी प्रशासन त्या लोकांना गप्प बसते. आम्ही 2.5 वर्ष हे संगनमतानं समझोत्यानं काही मिटल ह्या अपेक्षेनं आम्ही गप्प बसलो तेवढे दिवस. परत आम्ही 19 तारखेला अर्ज दिला होता. 19/5ला की तुम्ही 10 तारखेपर्यंत या लोकांवरती चाऱ्या काढून रस्ता खुला करा. आम्ही काय रस्ता नवीन करा, रस्त्याचे डांबरीकरण करा किंवा अशा कोणत्याही मागणीसाठी बसलो नाही. फक्त आहे हा रस्ता खुला करा. जेवढं डांबरीकरण 9.40 मीटरनं झालं होतं तेवढा खुला करा ह्या मागणीसाठी आम्ही तर आज 3रा दिवस आहे आमचं उपोषण. प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे लोटके साहेब आले होते, पण आम्हाला इथे येऊन सांगून गेले की आमचा या रस्त्याशी काही संबंध येत नाही. प्रशासन टाळाटाळ करते. 100% प्रशासन टाळाटाळ करते. ग्रामसेवक सरपंच तर म्हणते ते आमच्या विभागाकडे येत नाही, आमच्या अधिकारात येत नाही, कुठल्या विभागाकडे आम्हाला नक्कीच माहीत नाही, आम्ही त्यांच्याकडे चौकशी करून सांगतो असं काल लेखीपत्र ग्रामपंचायतने दिलं आम्हाला. उपोषणाचा 3रा दिवस आहे. तब्येतीकडे बघता काय वाटतंय नेमकं तुम्हाला? अहो, माणसाला जर 1 दिवस नाही जेवलं तर माणूस असा येड्यावानी होतं, चक्कर येते माणसाला. आज 3रा दिवस आहे. कमीत कमी कोण दखल घेणार यांचं. आणि मला 36 वय लागले तरी बी रस्ता हाय असाच आहे. त्या रस्त्याला झाडं आली ती इकडून, झाडं आली ती इकडून, आली ती असा पॅक झालेला रस्ता झाला आहे. हां, नेमकी प्रशासनाने काय भूमिका घ्यावी काय वाटतं? लवकरात लवकर आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा एवढंच. काय वाटतं नेमकं प्रशासनाने काय कारवाई करावी, कसं नियोजन करावं? जेवढा पहिला रोड आहे तेवढा आम्हाला मोकळा करून द्यावा. मुलांची शाळेची अपदा किंवा लय अपदा होते आमची. रोड त्याच गल्लीला राहतोय सध्या. रस्ता डांबरीकरण झालता, पण जे काय झालता ते आता सध्या डांबरीकरण रस्ताच राहिलेला नाही तिथं. आणि तिकडले लोकसंख्या जर धरली तर 25% गाव तिकडल्या गल्लीला राहते. म्हणजे माझ्या मतानं 1200 ते 1300 लोकसंख्या आहे. आणि शाळेतली मुलं मराठी शाळेला गावात बी येते, ती हायस्कूल गावात आहे. त्यामुळं बरीच मुलांचं आता ही कसं होणार आहे, एखादा मुलगा जर घसरून पडला, डोक्याला मार लागला तर त्याच्या म्हणजे जीविताशी खेळण्यासारखं झालं हे. कारण प्रशासनानं ज्या त्यावेळी जर लक्ष दिलं असतं तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. कारण मला वाटत नाही की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण सगळ्या भारताला मिळालं आहे पण नागरिकांना काय मिळालं असं वाटत नाही. कारण मस्त कायद्यात तरतूद आहे, कायदा आहे तर सगळं आहे तर, पण जे काय अधिकारी आहेत ते मात्र अधिकारी तशा कायद्यानुसार काम करत नाहीत. जर काम करत असेल तर हा खेड्यातला जे रस्त्याचा मार्ग काय अडचणी शेतकऱ्यांच्या हे राहणारच नाही त्या. प्रशासनाचा काय प्रतिसाद मिळतो? अहो, शेतकऱ्यांच्या रस्त्याबद्दल जी अडचणी आहेत त्या प्रशासन सोडवतच नाही हो, सोडवतच नाही. न सोडवल्यामुळं खेडोपाडी जे वाद निर्माण झाल्यात. आता हा वाद असेल, गावातला दुसरा रस्त्याचा असेल, कुठलाही असेल, प्रशासन पाहिजे त्यांचा जसे कायद्यात तरतूद आहे तसा कायद्याचा वापर करून काही करत नाही. कायद्यात कसा आहे, कायदा एकीकडे ठेवतंय, ज्याच्या ओळखी आहे त्या, जसं
वशिला येतं त्याच्यावरती रान दबतंय होतच नाही ते कामं. तुम्ही कुठलाही हा रस्ता हाय, ही रस्ता असू द्या, कुठलीही कामं असू द्या, काय नाही. प्रशासन ही पाहिजेल अशी दखल घेत नाही आणि प्रशासन जी दखल न घेण्यामुळं ती खेडोपाडी कुठं बांधवरेंबासाठी रस्त्याची जी भांडणं आहे, त्याला ही सगळं प्रशासनच कारणीभूत आहे, असं माझं मत आहे. त्यामुळं आज आता 3रा दिवस आहे ह्यांचा उपोषणचा. तरी प्रशासन काळजी घेत नाही म्हणजे प्रशासन किती जागरूक आहे आता ह्याच्यावरून आपण विचार करायचा आहे. त्यांना जर तशी काळजी असेल तर आज त्यांनी ज्या दिवशी उपोषणाला बसले ते कमीत कमी दुसऱ्या दिवशी तर ह्यांची विचारपूस केली असते ना. हा आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडं डॉक्टर लोक नाही ते कुठला आपला शासकीय अधिकारी नाही असं म्हणजे कुठं चालत असते का. मग आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणायचं आहे काय काय. मला वाटत नाही असं मिळालंय. असं म्हणजे मिळालं पण असं सामान्य नागरिकाला नाही मिळालं अजून असं मला म्हणायचं आहे.